एकीकडे खरात प्रकरणात महाराष्ट्र गुंतलेला असताना दुसरीकडे मात्र राज्यात प्रचंड इंधन टंचाई आहे। आखाती देशातील युद्धामुळे राज्यात इंधन टंचाई आहे। अनेक ठिकाणी गॅस करता मोठमोठ्या रांगा लागतात। पेट्रोल पंप बंद झालेले आहेत। काही जण अफवांमुळे पेट्रोल पंपावर तुफान गर्दी करतात। एकीकडे गॅस टंचाई आहे, त्यामुळे हॉटेल्सही बंद आहेत, तर काही हॉटेल्समध्ये मेनू कार्ड कट डाऊन करण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला जाऊया कोल्हापूरमध्ये। सतेज औंधकर आपले प्रतिनिधी आहेत। सतेज, काल देखील आपण पाहिलं कोल्हापूरमध्ये अनेक गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती। लोकांची तक्रार होती, अनेकदा सांगितलेलं आहे गॅस काही मिळत नाहीये, वारंवार फोन करतोय, फोन लागत नाहीये। आज कोल्हापूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे गॅस एजन्सी बाहेर आणि पेट्रोल पंपावर सुद्धा? लागवी आपण खरं पाहिलं तर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जे पेट्रोल पंप आहेत त्याच्यामध्ये कृत्रिम तुटवडा आहे तो जाणवू लागलेला आहे। खरं तर अफवा पसरल्यामुळे लोक ज्यादा पेट्रोल आहेत ते डिझेल आहेत ते भरताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण आहोत कोल्हापुरातल्या राजारामपूर येथील एका पंपावरती आणि इथली दृश्य पाहतोय। खरं तर या ठिकाणी असणारा जे पंप चालक आहे ते आता त्रस्त झाल्याचं आपल्याला दिसून येते। या ठिकाणी फक्त 200 रुपयांचंच पेट्रोल जे आहे ते या ठिकाणी दिलं जाते आणि फोर व्हीलरसाठी पाहिलं तर 500 असेल किंवा 1000 रुपये असेल असंच पेट्रोल या ठिकाणी दिलं जाते। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम टंचाई झाली आणि अफवा असल्यामुळं या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावरती वाहन चालकांच्या ज्या पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कालच जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी कोणतीही कृत्रिम टंचाई नाही, रोजच्या रोज या ठिकाणी पेट्रोल आहे, डिझेल आहे ते मुबलक प्रमाणात या ठिकाणी मिळते। तरी देखील नागरिक विनाकारण या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे फक्त 200 रुपयाचं पेट्रोल देण्याचे तसे कोणतेही आदेश या ठिकाणी नाही आहेत। मात्र तरी देखील काही भारत पेट्रोलियमचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी फतवा काढलेला आहे आणि त्याचा नाहक त्रास जो आहे तो आता या ठिकाणी ग्राहकांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पेट्रोल आणि डिझेल हे मुबलक प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध असताना देखील जे पेट्रोल पंप चालक आहेत ते विनाकारण वाहन चालकांना पेट्रोल या ठिकाणी देत नाही आहेत। त्यामुळे कुठेतरी हा रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते। आणि सध्या सगळी परिस्थिती पाहिली तर कोल्हापूर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात सगळी अशी परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी पेट्रोलसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती रांगा लागलेल्या आहेत। एकीकडे आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे लोक पॅनिक सिच्युएशनमध्ये गेल्यामुळे आता ह्या सगळ्या रांगा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात। असलेल्या गॅस एजन्सीवरच्या कर्मचाऱ्याशी थोडा संवाद साधूया। नक्कीच आपण तो प्रयत्न देखील करूयात की इथं जे सहकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांना विचारूयात की नेमकं या ठिकाणी किती त्यांना द्यायला सांगितलेलं आहे, काय सांगाल? दादा, किती रुपयाचं पेट्रोल मिळते? 200 रुपयेच मिळते। 200 रुपयाच लिमिट आहे। होय, का खरं 200 रुपयाचं लिमिट कशासाठी ठेवलं? गर्दीमुळं कधीपासून गर्दी आहे? आता तरी कालपासूनच चालू आहे। दादा, किती रुपये पेट्रोल टाकले? 200 का टाकी फुल करणार नाही? करायचे आहे की पण आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या रांगा लागलेल्या आहेत त्या फक्त पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत। जे दुचाकी दिसत आहेत त्या सगळ्या, आणि ही रांग आहे ती बाहेरपर्यंत गेली आहे। त्यामुळं हे आकडा आपण पाहतोय की 200 रुपयाचंच पेट्रोल जे आहे ते या ठिकाणी खरं तर दिलं जाते। त्यामुळं नागरिकांच्या सोबत आता वाहन चालक देखील या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत। लागवी दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळे जे 200 रुपयाचं पेट्रोल देण्यामागचा काय उद्देश आहे हा भारत पेट्रोलियमने जो आहे तो स्पष्ट केलेला आहे। काही वेळापूर्वीच भारत पेट्रोलियमचे जे अधिकारी आहेत, प्रबंधक आहेत सिंग, यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून कुठला सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही आहे। मात्र इथले जे पेट्रोल पंपाचे जे ओनर आहेत, कोंडुस्कर पेट्रोल पंपाचे जे इथले जे स्थानिक मॅनेजर आहेत त्यांनी मात्र मला एक कागद दाखवला आणि सांगितलं की आम्हाला वरतून ऑर्डर आहे की 200 रुपयांचंच पेट्रोल जे आहे ते दुचाकीसाठी आणि 1000 रुपयांचं पेट्रोल आहे ते 4 चाकींसाठी देण्याचं जे आहे ते त्यांनी फतवा काढलेला आहे। मात्र याचा सर्वसामान्य नागरिकांना जादा त्रास होतोय। एकीकडे जिल्हाधिकारी असतील त्यांनी मुबलक पुरवठा आहे, लोकांनी पॅनिक सिच्युएशन करू नये आणि गरज असेल तेव्हाच पेट्रोल भरावं असं आवाहन केले। मात्र दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच कुठेतरी हे सगळे पेट्रोल पंप चालक आहेत ते नागरिकांना असतील, वाहन चालकांना असतील वेटीस धरतात की काय, असा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी सतेज, असं देखील म्हणता येईल की जिल्हाधिकारी जे म्हणतायत आणि वास्तव
वास्तव किंवा सत्य परिस्थिती याच्यात बराच फरक आहे का, अशा देखील शंकेला वाव आता मिळताना पाहायला मिळतोय. कोल्हापूरनंतर सतेज आपण जाऊया सोलापूरमध्ये. वसीम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वसीम, सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे? लागवी निश्चितच पाहायला गेलं तर अख्ख्या देशाच्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो सोलापूरकरांना मोठा बसताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सोलापूर शहरातील सीएनजी गॅस असेल, एलपीजी गॅस असेल आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरच्या टाक्या असतील याचे विस्कळीत परिणाम जो आहे तो या ठिकाणी जाणवतो. एकंदरीतच पाहायला गेलं तर आपण सध्या एका गॅस एजन्सीच्या समोर आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो की गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत पाहायला गेलं तर ही रांग कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटरची रांग आहे. गेल्या जसं युद्ध सुरू झालं तेव्हापासून जायते ही परिस्थिती सोलापूर शहरात पाहायला मिळते. मात्र गॅस एजन्सीवाल्याकडेच जो आहे तो गॅस पुरवठ्याचा माल आला नसल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण जी आहे ती या ठिकाणी होती आणि संताप देखील आहे तो नागरिकांकडून व्यक्त केला जातोय. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. कधीपासून थांबलाय, काय सांगाल गॅससाठी? सकाळी 6:30 वाजेपर्यंत थांबलं, तेव्हापासून थांबले. आता म्हणतात नंबर दिले आम्हाला, नंबर दिल्यानंतर म्हणतात आता केवायसी साठी थांबा. मग नंबर आठवडा 10 दिवसाखाली नंबर दिले. मग आता कुठं सकाळीपासून थांबायला, चहा नाही, पाणी नाही, काय नाही, असं थांबलंय. आता कधीपासून थांबलाय, काय परिस्थिती आहे नेमकी इथली? 7ला येऊन आम्ही थांबलेलो आहे आणि त्यांनी रात्री 5 वाजेपर्यंत गॅस गोडाऊनचं ऑफिस बंद होत आहे. मग त्यांनी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत कोणाच्या हिशोबाने वाटप केलेत? रात्री वाटप करायचं आहे का सरकारी नियममध्ये? लागलीचं निश्चितच पाहायला गेलं तर संताप प्रतिक्रिया ज्या आहेत या ठिकाणी नागरिकांच्या आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर गॅस पुरवठा विस्कळीत जो आहे तो या ठिकाणी झालाय. प्रशासनाकडून सांगण्यात जरी येत असेल की गॅस पुरवठा विस्कळीत नाही, मात्र तरी देखील जो आहे तो गॅस पुरवठा विस्कळीत या ठिकाणी झालाय आणि या ठिकाणी सोलापूरकर जे आहे ते संताप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लागली वसीम आणि सतेज, तुमच्या दोघांचेही आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.